दोन देशातील युद्ध केवळ सीमेपर्यंत मर्यादित राहिलेले नाही, तर सामान्य लोकांच्या घरापर्यंत सुद्धा याच्या झळा पोहोचल्या आहेत। सामान्य माणसांच्या किचनमध्ये महागाईचा स्फोट झाला आहे। केवळ किमतीतच वाढ झालेली नाही, तर गॅसचा भीषण तुटवडाही इथे जाणवत आहे। कमर्शियल सिलेंडर तर बंदच झाले आहे आणि त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंटवरती बराच याचा ताण पडलेला आहे। काही दिवसांपासून मेस सुद्धा बंद आहेत आणि त्या मेसवर जगणारे उपाशी फिरतायत। सरकार सांगत आहे की सगळं काही सुरळीत चालू आहे, पण प्रत्यक्षात बघता लोकांच्या गॅससाठी आपल्याला रांगा दिसत आहेत। काही दिवसांअगोदर बरेच मोठे नारे लावले जात होते की गरिबांना गॅस पुरवला जाईल आणि त्यांना धुरापासून मुक्ती दिली जाईल, पण आज तेच लोक पुन्हा चुलीकडे जाताना आपल्याला दिसताय। गॅसच्या किमती या 1000 रुपयांच्या आसपास पोहोचल्या आहेत। मग सामान्य माणूस आणि अल्प बचत माणूस हा कसा विकत घेणार, यावरती मोठे प्रश्न उभे आहेत। आपण म्हणतो आत्मनिर्भर भारत, पण 80 ते 85% तेलाचा साठा हा आपल्याला परदेशातूनच येतो। इंधन क्षेत्रातील परावलंबिताही आपली कमी नाही। खरं तर या आत्मनिर्भर भारतामध्ये सामान्य जनता हताश झाली आहे। संकटे सांगून येत नसतात, त्यासाठी आपल्याला अगोदरच नियोजन करायला हवे असते। जनतेला माझं एवढंच आवाहन आहे की या संकटकाळी परिस्थितीमध्ये आपण आपल्या घरातील गॅस सिलेंडर तसेच इंधन व्यवस्थित पद्धतीने काटकसरीने वापरायला हवे आणि त्यासोबतच पर्यायी नियोजन त्यासाठी करून ठेवायला हवे। जय हिंद, जय भारत।